इथं लक्षात घ्या कसोटी काय नेमकी, कसोटी कशासाठी असतात ते पण लक्षात घ्या. समजा एक मोठी संख्या आली दर्शन, तर ती संख्या त्या टेबलमध्ये त्या पाड्यामध्ये येत आहे का, हे जर आपल्याला हे म्हणता लक्षात घ्यायचं असेल तर आपल्याला कसोटी पाडता येईल. आणि कसोटी हे शॉर्टकट आहे कशासाठी, की आपण ओळखू शकतो की ही संख्या आहे, याच्याने भाग जाईल अथवा जाणार. मी पहिले तर तुम्हाला हे सांगू इच्छितो रुद्रा, की कुठल्या कुठल्या प्रकारे आपण कसोटी घेऊ शकतो. बघा सांगा बरं, ग्रुप कसा आहे, 2 4 8 हा एक ग्रुप करू द्या. दुसरा ग्रुप 3 बरोबर. अजून तिसरा ग्रुप 11 शेवटचे, 11 नंतर घेऊ आपण, चालेल. मग समजून घ्या मंदार भाऊ, हे बघा 2 ने 2ची कसोटी काय, 2ची कसोटी म्हणजे कोणती येणार रुद्रा, की एक अंकी संख्या समजा 2 4 6 8 या सर्वांना 2 ने भाग जातो. बेच्या पाड्यात येतात ना, बेक बे 2 4 बे 6 बे 8. पण सोबत 2ची कसोटीसाठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की, लक्षात घ्या एकक स्थानी बघा, एकक इथं कितीही अनंत संख्या येऊ द्या, तुम्हाला फक्त एकक स्थानची संख्या बघायची. जेव्हा एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 एकक स्थानी हे म्हणतो. कोणत्या कोणत्या संख्या माझ्यासोबत बोला, 0 बस. जर इथं मोठे पुढे कितीही मोठी संख्या असू द्या, 1 2 3 4 किंवा इथं इतकी मोठी संख्या आहे 1 2 8 9 0 1 5 4 कितीही मोठे असू द्या, काही फरक नाही पडत. आपल्याला फक्त कुठली संख्या बघायची आहे, एकक स्थान. मग एकक स्थानी कोणती कोणती संख्या असायला पाहिजे, एक तर सिंगल शून्य घ्या, बरोबर. हे सिंगल शून्याला लय महत्त्व आहे, ते 4च्या कसोटीला कामा येतं. शून्य किती, 1 किंवा 2 4 6 8 हे जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातं हे म्हणतं, कितीने, जोरात बोला सर्वे. आता परत 4ची जी कसोटी आहे ती कम्पेअर करूया. एकक आणि दशक स्थानचे अंक आपल्याला बघावे लागतात. मग जसं मी बोललो की 0 1, तर इथं जर का 2 शून्य असतील म्हणजे हे 4 साईडला ठेवले, आणि जर का इथं शेवटी मोठी अशी संख्या आहे आणि एकक आणि दशक ठिकाणी 2 शून्य आहेत, 0 0, तर त्या संख्येला कितीही मोठी संख्या सुद्धा देवानी बेटा कितीने भाग जाईल. आणि अजून एक गोष्ट, शेवटचे 2 अंक बघायचे आणि ते शेवटचे 2 अंक असे असायला पाहिजे की ज्याला 4 ने भाग जातं. बघा 4 त्रिक 12, 4 सत 24, 4 नम 36, 12 चौक 48. असं जर असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो, 4 ने. मग किती पाहिजे, 0 2 शून्य पाहिजे. आणि एकक व दशक स्थानी जे अंक आहेत त्यांना कितीने भाग जायला पाहिजे, कितीने भाग जायला पाहिजे,
स्थानावरील अंकांना चारने भाग जायला काय पाहिजे पाहिजे. त्यानंतर 8 इथं आपण काय बघितलं होतं एकक, नंतर काय बघितलं दशक, इथं काय काय बघणार शतक दशक एकक. शून्य किती पाहिजे? जर एखाद्या संख्येत शेवटच्या 3 अंकांमध्ये 0 0 0 असे 3 शून्य आहेत. किती शून्य आहे? तर उत्कर्षा त्या संख्येला 8ने भाग जात आहे. कितीने भाग जाईल? आणि अजून एक गंमत, एकक दशक तसं इथं काय येणार माहिती का तुम्हाला? शतक दशक व एकक स्थानच्या अंकांना कितीने भाग जायला पाहिजे? 8ने. म्हणजे इथं जर का समजा 112 आहे तर ह्या 112ला 8ने भाग जात आहे. 224 आहे, 224ला नाही जात, 324 बघूया, नाही जाणार. सांगा मग अशी संख्या 424, 8 पंचे 40, 8 ते 24. व्हेरी गुड. इथं 836 घेऊ, नाही जाणार. 936, 8 1 8 एक बाकी 8 1 8 एक बाकी 13, 8 1 8 5 बाकी 8 2 जातो 56. आलं लक्षात? हां, इथं काय ना 448 घेऊ. यस, 448. असे वेगळे वेगळे अंक, तर 3 अंक. मग सर हे तर कठीण झालं खूप, एवढं करत बसायचं का? हे तुम्हाला 3 अंकांसाठी कठीण वाटते, पण तुम्हाला जर अशी संख्या दिलेली असली, ही एवढी मोठी संख्या दिली, ह्या एवढ्या मोठ्या संख्येत फक्त जर 3 अंक बघून तुम्हाला भागाकार करून जर का शोधता येतंय, इथं एकक स्थानाला 2 आहे म्हणजे 2ने भाग जाणार. इथं 12 आहे 4ने भाग जाणार. आणि 112 आहे म्हणजे 8ने भाग जाणार. जर 3 अंक बघून देव्यांनी पुढच्याचं आपण जर का भाकीत करू शकतो, मग सर्व भागाकार करत बसायचं का फक्त शेवटचे 3 अंक बघायचे? मग शेवटचे 3 अंक बघितले तर कशाची कसोटी भेटते? 8ची. 2चे बघितले तर, आणि शेवटच्या अंकावरून आपण काय ठरवू शकतो की 2ने भाग जाईल. आणि सर्व समसंख्या, एक तर ही कंडिशन आली, किंवा एकक स्थानी 0, 2 4 6 8 0 हे असेल तर त्या संख्येला 2ने भाग जाते. 2 अंक बघायचे, त्या 2 अंकांना जर का 4ने भाग जाते तर त्या संख्येला, पूर्ण संख्येला 4ने भाग जाते. 8 घेतलं, 3 अंक आहेत, 3 अंकांना जर का 8ने पूर्ण भाग म्हणजे निश्चेष भाग जातोय, तर काय आहे तुमचं? त्या संख्येला, पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. मग पुढे अंक कुठलेही असले तरी चालेल. आलं लक्षात? पुढे 3 आणि 6. पहिली गोष्ट, या दोघांमध्ये काय फरक आहे? दोघांमधला फरक असा आहे बेटा की 2 4 8 साठी आपण जर बघितलं तर आपण याच्या अंकांची बेरीज नाही करत. इथं 3 आणि 6 साठी आपल्याला काय करावं लागतं? सर्वात महत्त्वाचं, अंकांची बेरीज. आलं का लक्षात? काय करावं लागतं सौरभ? वर आपण अंकांची बेरीज केली का? अंकांची बेरीज करायची, आणि बेरीज केल्यानंतर जी संख्या येते तिला 3ने भागायचं. जर त्याला 3ने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला, जी कितीही मोठी असो, त्यांची बेरीज केली. बेरीज केल्यानंतर जर का 3ने भाग जातोय, फॉर एक्झाम्पल आता बघ, मोठी संख्या 9 8 1 अजून 2 1 3 5 1. आता ही संख्या आहे, या संख्येची आपण बेरीज करूया. 9 आणि 8 17, 17 आणि 1 18 आणि 2 20 आणि 1 21 आणि 3 24 आणि 5
29 आणि 1 म्हणजे आपण सर्व अंकांची बेरीज केली. म्हणजे किती मोठी संख्या ती बघा. 9,81,000 सॉरी चुकलं का. 9,81,21,351 म्हणजे एवढी मोठी संख्या आहे. पण तुम्ही किती मस्त स्वस्तात मस्त सांगताय की 3ने भाग जाईल का. कारण त्यांच्या अंकांची बेरीज किती आहे 30 आहे आणि 3 10 म्हणजे 3ने भाग जात आहे. 3ने भाग जात आहे म्हणजे काय झालं त्या संख्येला 3च्या कसोटीत आपण घेऊ शकतो. येस और नो आलं लक्षात. आता जर ही संख्या बघितली तुम्ही 9,81,21,351 आहे. जर ही संख्या इथं मी 52 केली आणि उत्तर 31 आलं तर या संख्येला 3ने भाग जाईल का. या संख्येला 3ने भाग जाणार. पण मग मला थोडंसं तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून मी थोडी संख्या बदलतोय. ही मी केली 42. आता मोजायचं का परत आपण. 9 आणि 8 17. व्हेरी गुड. आता बोललो तो पाठ ठेवतो. व्हेरी गुड. हेमंत 17 आणि 1 18 आणि 2 20 आणि 1 21 आणि 3 24 आणि 4 28 आणि 2 3 गुणिला 10. मग 30 येता का 3च्या पाढ्यात. मग या संख्येला 3ने भाग जाईल का. पण मग याच्यात अजून एक ट्विस्ट आहे. ही विषम संख्या होती का कारण एकक स्थानी काय होतं आणि इथं कोणती संख्या आहे म्हणजे या संख्येला 3ने तर भाग जातोच. व्हेरी गुड. 6ने पण भाग जाईल का जाणार कारण ही समसंख्या आहे. कोणती संख्या आहे ती समसंख्या पण आहे आणि सोबत त्यांची जी बेरीज आहे ते 3च्या पटीत येते. व्हिडिओ बघणार का म्हणजे व्हिडिओ बघितल्यावर अजून व्यवस्थितपणे क्लिअरिटी येईल. परत लक्षात घ्या जी गोष्ट आपण जितकडेच प्रॅक्टिस करतो ना तितकं आपल्याला लक्षात लवकर येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा 9 आणि 8 आणि 1 18 आणि 2 20 आणि 1 आणि 3 आणि 4 आणि 2 बेरीज केल्यावर 30 येत आहे. ते 9च्या पाढ्यात येतं का. बापरे एवढे हुशार विद्यार्थी. 9च्या पाढ्यात 30 येतो नाही का. बोला बरं. 9 1 मग 30 आलं का. मग आता आपल्याला एक अशी संख्या लिहावी लागेल ज्याचं बेरीज 36 यायला पाहिजे. 9 1 8 1 2 1 3 9 ने 8 17 17 आणि 1 18 18 आणि 2 20 20 आणि 1 21 21 आणि 3 24 आणि मी इथं घेतलं 66. आता परत मोजता का माझ्यासोबत. 9 आणि 8 17 आणि 1 18 आणि 2 20 आणि 1 21 आणि 3 24 आणि 6 30 आणि 6 म्हणजे बेरीज किती आली. पण मला सांगा 36 हे श्लोक भाऊ 36 हे 9च्या पाढ्यात येतं का. 9 त्रिक 27 आणि 9 चोक म्हणजे या संख्येला कितीने भाग जाईल. अजून एक गंमत 36 हे जे आहेत हे 3च्या पाढ्यात येतं का. 12 त्रिक म्हणजे याचा अर्थ या संख्येला अजून कशाने भाग जाईल 3ने पण. बरं हे व्हेरी गुड. 6ने पण 18ने का कारण 9ने पण भाग जातोय आणि सम पण आहे तर या संख्येला 18नेही भाग जाणार. चला सर्वांसाठी टाळ्या. व्हेरी गुड. येते का चेतन कसोटी लक्षात. परत लक्षात घ्या जर बेरीज केल्यावर 3ने भाग जातोय तर ती विषम असेल तर फक्त 3नेच जातोय. त्याच्यानंतर काय झालं आपण त्या संख्येला सम केलं. सम केल्यानंतर त्या संख्येला 3ने आणि 6ने जातोय
पण 30 ही बेरीज 9च्या पाड्यात येत नाही, मग त्या संख्येला ॲडजस्ट केलं. तुम्हाला तसं डायरेक्ट विचारलं जाईल. मग ह्या संख्येला 36 आल्यामुळे 9ने तर भाग जातोच, 3ने पण जातो, सम असल्यामुळे 6ने पण जातो. आणि जर का संख्या सम असेल, दुसरं 9च्या कसोटीत येणारी असेल, तर त्या संख्येला 18नेही भाग जातो. आणि तर 6ची कसोटी काय, 3च्या कसोटीने, 3ची कसोटी व कोणती संख्या समसंख्या असेल तर त्या संख्येला 3 आणि 6 दोघांनी भाग जातो. लक्षात आलं काय एवढं दर्शन? काही डाऊट आहे बेटा? व्हेरी गुड. मी परत सांगतो बघ, एकदा परत बघा. हे कळलं का? डायरेक्ट याच्यात अंकांची बेरीज करायची का खुशी? नाही, याच्यात अंकांची बेरीज करायची होती. आता इथं अंकांची बेरीज केली आपण. कशाची बेरीज केली? हे बघा, जे अंक आहेत हे अंक आता मी पुसून घेतो. पुसू? बरं. तुम्ही कुठलाही अंक मला जर सांगितलं समजा, थांब रे, काय डाऊट आहे? नाही हो, 2ने तर जातोच ना. आपण 2, 4, 8 मध्ये नाही पुसत आहे. आपण 3, 6, 9, 18 बघतोय बेटा आता सध्या. हां बरं, खुशी इकडे बघ बेटा. 121 किंवा 124 घेतली. 4, 2, 6 नाही, 126 घेतली. हां, 1 आणि 2, 3 आणि 6 9. एकदम छोट्या संख्येने समजवतोय आता. 9 ही 3च्या पाड्यात येते का? म्हणजे या संख्येला 3ने भाग जातो. बघूया, चेक करूया. करायचं चेक. 3 1 3 2 3 3 3 4 12 मधून 12 गेले, हे किती आले? 6. 3 2 6. हे निशेष भाग गेलं का? म्हणजे तुम्ही बेरीज केली. 1 आणि 2 3, 3 आणि 6 9, म्हणजे 3ने भाग जातोय. आलं लक्षात? मग आता 3ने तर कन्फर्म झालं, हे की नाही खुशी? मग आता 6ने कन्फर्म करू. ही समसंख्या आहे आणि 3च्या पटीत येते, म्हणजे आपण आता परत कशाला कन्फर्म करूया की 6ने भाग जातो का? 126. 6 1 6, 6 2 12, मायनस केलं, हे 6 आणि 6 1 6. भाग गेला का बेटा? म्हणजे 3ने पण गेला आणि 6ने पण गेला. बेरीज केल्यावर 9 उत्तर आलं होतं. 9 उत्तर आल्यामुळे काय केलं आपण? 3च्या कसोटीत तर आलंच, सोबत 6च्या पण आलं. मग त्यानंतर बघा, लक्षात घ्या पुढचं. आता आपण 9चं बघूया. 9चा पाढा 9च्या ह्याच्यात तर येतो ना, म्हणजे 9ने पण भाग जायला पाहिजे. भाग देऊन बघायचा का? 9 1 9, 3 बाकी 6, 9 चोक निशेष भाग गेला का? आता ते समसंख्या आहे, म्हणजे कितीने भाग जातो? 18नेही. तसं तर तुम्हाला 18चा पाढा यायला पाहिजे. 18 8 बघा, 18 8 126. म्हणजे ती संख्या अशी होती की जिची बेरीज 9 आली तर 9च्या कसोटीत आली ती, तर 18च्या पण आली का? कारण सम आहे. आणि 3च्या कसोटीत आली आणि ती सम आहे तर 6च्या कसोटीत पण आली. आता आलं खुशी लक्षात? ती संख्या मोठी होती थोडी. मी मोठी संख्या का घेतली होती? जेणेकरून तुम्हाला हे लक्षात राहायला पाहिजे की कितीही मोठी संख्या असली तरी जेव्हा आपण 3 6 आणि 9 18ची कसोटी बघतोय तर सर्वांची बेरीज करायची. ते 3च्या पाड्यात येते का? समसंख्या आहे तर 6ला भाग जातोय, 3ने पण जातोय. विषम असेल तर फक्त 3ने जाईल. बेरीज केली, 9ने भाग जातोय. कितीने जातोय प्रतीक? 9ने जातोय, म्हणजे त्याला ठीक आहे. जी सम असेल तर 18ने पण जाईल, विषम असेल तर 18ने भाग जाणार. आता 5 आणि 10ची कसोटी बघा. 5 आणि 10ची कसोटी काय म्हणते आपल्याला लक्षात घ्या की एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल, याच्यात काहीच करायचं नाही.
फक्त एवढं बघायचं चेतन की 0 आणि 5 जर असतील एकक स्थानी तर 5ने भाग जातो. एकक स्थानी फक्त काय पाहिजे 0 किंवा 5. आणि दशक स्थानी जर का दशक स्थानी म्हणते जर का फक्त 0 असेल तर 10ने भाग जातो. सर्वात सोपी कसोटी आहे. जाते ना तुम्हाला सोपी. एकक स्थानी काय पाहिजे दशक स्थानी बोलले गेलं काय बिया काय झालं बेटा. 18 साते होता का 18 पंचे 90 18 अष्टोशे 18 जाते म्हणजे मी 18 जाते सॉरी ते क्लिअर करून घ्या आता ते पुसलं गेलं व्हिडिओमधून. तर 18 जाते 26 असे मी तुम्ही लक्षात घ्या. व्हिडिओ कोणासाठी आहे तुमच्यासाठी. 18 पंचे 90 18 अष्टोशे 18 जाते 26 असे 18 8 44 18 9 62 आणि 18 10 180. आलं लक्षात. तर ठीक आहे. हे कळलं का तुम्हाला. एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल तर 5ने भाग जातो आणि जर का फक्त 0 असेल तर 10ने भाग जातो. आलं एवढं लक्षात. यस और नो. परत कोणती का सुट्टी राहून गेली आज उद्या घेऊ हे व्हिडिओ बघणार. ओके.